मिरज तालुक्यातील तुंगा येथे एका भांड्याच्या गोडाऊनसमोर लावण्यात आलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली। या प्रकरणी वैभव विष्णू पवार राहणार कृष्णानगर वाळवा यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना शनिवारी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान घडली। फिर्यादी वैभव पवार यांनी त्यांची दुचाकी ग्रामपंचायतीसमोर असलेल्या भांड्याच्या क्रमांक MH10 DK 5887 गोडाऊनसमोर लावली होती आणि चोरट्यांनी दुचाकीचे कुलूप तोडून ती लंपास केली। पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे। दुसरीकडे सांगलीवाडी येथील एका मंगल कार्यालयासमोर लावण्यात आलेली दुचाकी क्रमांक MH12AR 1503 चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी संतोष विष्णू पाटील राहणार चिंचबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आणि ही घटना रविवारी दुपारी 4 ते रात्री 10 या दरम्यान घडली। फिर्यादी संतोष यांनी त्यांची दुचाकी श्री दर्शन मंगल कार्यालयासमोर लावली होती। चोरट्याने दुचाकीचे कुलूप तोडून ती लंपास केली। पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।